ही माझी आई आहे, जेवण करायला लागले चुलीवरती. आई काय करायला लागलेस? जेवण. कुठली भाजी आहे का आज? गवारी. गवारी तिलाच भाजी चालली. पाणी. तिखट किती चमचे? एक. तांदळाने. हां. आणि आता हे मीठ. किती वेळ ठेवायचं आहे? किती वेळ ठेवूया? शिजवस्तो. शिजस्तोवर वेळ. तरी किती वेळ लागेल? 10-15 मिनटं? अर्धा तास हो. उकळी इस्तवर शिजून द्यायचं. बारीक. हां. कूट टाकायचं. हे आईचं घर आहे. इथे चूलसुद्धा आहे आणि इथे आई बसली आहे. इथे पाणी तापवायला ठेवले आईने पातेला. इथे जाण्याचं सामान आहे. मका बघा, इकडे गॅससुद्धा आहे आईच्या घरामध्ये. आणि आपलं जुनं घर आहे. जेवण केलं का नाही? अजून जेवण झालंय का नाही? एक तासला अर्धा तास लागेल. कसं किती वेळ लागलाय आता जेवायचं का? आमटी तर शिजायला पाहिजे. काय काय जेवाय भूक लागल्या का होयाचं का? दिलं आता. हा बघा आमचे बाबा आले आईला विचारायला. इथे उकळी आलेले. हां. आणि दारा झाल्या का नाही काढून? डाळ झाली, चहा झाला, भात झाला, आमटी टाकली, दूध घातलं आणि मग जेवण बनवायचं. का होयाचं का बघणार? थोड्या वेळानं. वाढा झालं की आवाज द्या जेवाय झाले म्हणून. हा हा चालतंय. इथे भाजी शिजते आणि इथे दोन आया काय करतात बघा. चला हे बघा दोघ जणी काय करायला लागलेत. काय करायला लागले दोघी? भाजी निवडतोय. कशाची भाजी आहे ही? पोकळा. पोकळा. आपल्या आणि तू शेतात काय करायला लागलेस ग? मी चवळ्याच्या शेंगा सोलते आमटीला आणि आई भाजी करते पोकळ्याची. आपल्या शेतातलं आहे ना सगळं. बघा इकडे. आणि इथं आपले बघा हे बघा ही रुबी बसले बाहेर. रुबी बाबा बसलेत बघा. आई वाट बघून बाबा बसले वाट बघतच. मोबाईल बघायला लागले ती बघा. शेतकऱ्याचं घर म्हणलं हे असं. आपण बघूया चला लागलंच भाजी बघून.
इथे भाजी, इथे भाजी होत्या. भाजी निवडून किती वर झाले बघूया. का गप्पाच मारायला लागले त्या दोघी. मुलीला आई इकडे गेली. बघा गप्पा मारता मारता झाली वाटतं भाजी. भाजीला आता लसूणाची फोडणी द्यायची आहे. त्याशिवाय काय चव लागते का लसूण टाकल्याशिवाय? चुलीवर भाकरी झाल्या 2 की त्याच्यात तव्यात द्यायची भाजीला फोडणी. लसूण पाहिजे ना घालायला. लसूण घातल्याशिवाय चव लागते का त्याला?